लंकेची येईन का नको असं वाटतं आमदार. का लंके का येईन सुजय विखे का नको? तुझे विखे 5 वर्षात दिन काहीच नाही केलं. पाणी आणतो म्हणलं ते याचं पाणी सुद्धा नाही आणलं. शेतकऱ्यांनी कर्ज कसं फेडायचं पण त्याच्याकरता फाशा घ्यावा लागतात. लंकी सारं गाव येतं सांगा बरं का आमच्याकडे बरं का आमच्या हा साऱ्यांच्या होते आणतोच आम्ही. साखर दिली डाळ दिली अजून काय देणार. हे पाईप पुरून ठेवलेत आहे का त्याचं काही? पाईप कशासाठी पुरले? पाण्यासाठी पुरले. पाणी नको का? 2000 देतो आणि 12,000 खातो. किती काय म्हणले? अहो 2000 आम्हाला 10 महिने दिले. ते 10 वाऱ्या परत तिथून पुढे नावच नाही. आशे द्यायचे आशे म्हणजे इकडून घ्यायचे परत असे घ्यायचे. आशे द्यायचे. तसं दोन्हीचं कोणा सांगता येणार नाही विखे किंवा लंके असं पण इलेक्शन प्रतिष्ठेचं होईल एवढं. नमस्कार. आता भर दुपारच्या उन्हामध्ये आपण श्रीगोंदा साईडला चाललेलो आहेत आणि देशामध्ये जे काही लोकसभेचे सध्या वातावरण चालू आहे तर त्याचा एकदम ग्राउंड रिपोर्ट काय आहे तो आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. चला तर श्रीगोंदेकर काय म्हणतात ते जाणून घेऊ. आपलं नगर MS16 मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण आता येथे नगर दक्षिण लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आलेलो आहे. तसं आपण पाहतोय कडक उन्हाळा सुरू झालेला आहे. तसं नगर दक्षिणच्या लोकसभेत निवडणुकीचं वातावरण देखील तापलेलं आहे. तर आपण पाहू शकता इथे लोक जमलेले आहे गावातले. काका हे गाव कोणतं आहे? घोडकेवाडी घोसपुरी. आपलं नाव? रावसाहेब दगडू घोडकी. हे गाव कोणतं आहे? घोसपुरी तालुका जिल्हा नगर. आपल्या इथे लोकसभेची रणधुमाळी चालू आहे. आपल्याकडे 2 उमेदवार आहेत. एक उमेदवार आहे निलेश लंके आणि दुसरे उमेदवार आहे सुजय विखे पाटील. तर काय वाटतं कोण येईल निवडून? असं वाटतं लंकेची येईन का नको असं वाटतं आमदार. का लंके का येईन सुजय विखे का नको? तुझे विखे 5 वर्षात दिन काहीच नाही केलं. पाणी आणतो म्हणलं ते याचं पाणी सुद्धा नाही आणलं. कोणतं पाणी? साखळ्या योजनेचं फक्त पूल बांधलाय नगरचा तेवढंच काम केलं. वाढीत आदत नाही आमच्या. अजून काय तुमच्या म्हणजे सरकारकडून काय अपेक्षा आहे? भाजप सरकार अपेक्षा आहेत सगळं शेती मालाला MRP बांधून द्यायला पाहिजे. अजून शेतकऱ्याकडे काहीच ध्यान रक्षण नाही देत. बाजार पाडी देत. कांदा निर्यात बंदी करते आणि शेतकऱ्यांनी कर्ज कसं फेडायचं पण त्याच्याकरता फाशा घ्यावा लागतात. तुमचं कोणाला मत राहील? आमचं लंकेलाच राहील. काय मालाला बाजार नाही, शेतीला कांद्याला नाही, दुधाला नाही. कशाला बाजार आहे? आणि कर्जाला बी परत यात चालू. कर्ज आता आता कर्ज घेतलं आता व्याज माफ केलंय पण या बँकेच्या लोकांनी जप्ती यांनी वसूल केलंय त्यांनी सगळं. सोसायटीचं व्याज सहकारी बँकेत. मग त्यांनी माफ नाही केलं का तुम्हाला? नाही माफ नाही केलं. आमचं काटून घेतलंय पण द्यायचंच. हा काँग्रेसच्या काळात कसं होतं? काँग्रेसच्या काळात चांगलं होतं. राहुलच येईन आता. तुम्हाला काय वाटतं? तुमचं नाव? सोपान धोंडीभाऊ घोडकी. काय वाटतं तुम्हाला कोण येईल? लंकी. आता जे कोणाचं सरकार आहे BJPचं असो किंवा काँग्रेसचं असो त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा राहते? काय अपेक्षा राहते? भाव वाढून द्यायला पण शेती मालाला. हा अजून 2,000 रुपये बनते. हा बाबा आगामी सरकारकडून जे सरकार तयार होईल काय अपेक्षा राहील त्यांच्याकडून? काय अपेक्षा नाही. जे जे सरकारचे घ्यायच आम्हाला काय मागून आमचं कोण तो मानितो. खाणारे वर आहेत तिकडे. आमच्याकडे काय नाही. आम्ही माणसांची शिक्का मारू एवढं काम करू बस. दुसरं काय नाही यायचं आम्हाला. कशावर शिक्का मारता तुम्ही? काय कशावर कोणत्या चिन्हावर शिक्का मारता? आजच नाही सांगता येत. राहील काय नाही हीच येईन काय दुसरं यांनी सांगितलं तीच आहे आमचं. आमच्याकडे आयुष्यात गेले चपट मोड बायलांची. आम्हाला राजकारण कसं ही माहीतच नाही. तुम्ही जर म्हणलं इकडं बरोबर तिकडं, हे जर म्हणलं ना इकडं मतदान बरं तिकडं. आम्हाला काही राजकारणाचं त्याच्यात काहीच माहीत नसल्यामुळं आम्ही काही बोलू शकत नाही.
तुम्हाला उमेदवारांचे नाव तर माहिती असते ना, सध्याचे खासदार कोण आहे? मला नाही सांगता येतं हे कोण उमेदवार आहे म्हणून. बरं, म्हणजे तुम्ही माहिती आहेत का चिन्ह उमेदवारांची? आता आल्यावर बघन मग सांगन भाऊ. असं आहे होय. पत्रे सांगू काय असं चिन्ह, कोणाचं गोड्याचं आहे का कोणाचं कायचं आहे का. नसून चालला बसून याच्यावर शिक्का हाणला चालला. हा नातू शिक्के आणतात बुवा. तुम्ही फक्त सोबत जाणार, शिक्का ते नातूच मारणार. आम्ही सांगू तेच मारीचे. मग तुम्हाला चिन्ह तर माहित असायला पाहिजे ना. पण पत्रिका वाचल्यावर सांगन मग ही चिन्ह आहे याच्यावर पत्रिका मारायचं चिन्ह. तुम्हाला मी चिन्ह सांगतो. सध्याचे चिन्ह आहे कमळ, गाड्या, धनुष्यबाण, तुतारी, मशाल, पंजा. अजून कोणते आहेत? नाही आता तर कुठं नाही राहिले. दोन ध्यानात राहते गड्या, एवढे 5 नाही ध्यानात राहायचे. कोणते? कोणच्या 2 ध्यानात राहते जवळ जवळ आले ना. पण हे आता 5 कोणच्या मारू मी. म्हातारा नाही किंमत आहे भाऊ. नाही बाबा, तुमच्या मताला खूप किंमत आहे, पण तुम्हाला आता चिन्हच लक्षात नाही. अहो गोष्ट खरी आहे. तुमच्या एका मतावरून देशात सरकार ठरू शकतं. एका मतावरून राईट खरं आहे महाराज तुमचं. पण ती ऐन वेळेस काय होईल ती खरं आज नाही मी सांगू शकत. नाही. हा उमेदवारी ठरली त्या दिवशी त्या माणसाच्या डोक्यात असतं की आपल्याला हीच मतदान करायचंय. बर का, पुन्हा किती कोणी सांगितलं काही केलं त्याचा काय उपयोग नाही. बरोबर, जेव्हा ते उमेदवारी येते का, ज्या ठरलं त्या दिवशी त्या माणसाच्या डोक्यात बसायचं का आपल्याला हा उमेदवार पाहिजे भाऊ, त्याला शिक्का आणणार. सारं गाव येतं सांगा बरं का आमच्याकडे. बरं का आमच्या हा साऱ्यांच्या होते आणतोच आम्ही. काय वाटतं तुम्हाला कोण होईल सध्याचे खासदार? आता खासदार व्हायला पाहिजे बा आपले लंके साहेब. लंके साहेबच का? का पण का? कारण ते जरा थोडं आमच्याकडे थोडं आमच्या गावाकडे थोडं लक्ष देते थोडं चांगलं. मग विखे का नको? विखे आमच्या गावापासून लय लांब आहे, आम्हाला तो नाही जवळचा, असं होतं ना. मग गावापासून लांबी भरू त्यांना मतदान नाही द्यायचं. आमच्याकडे याला येतच नाहीत का म्हणलं, आम्ही कसं मतदान करणार हो त्यांना. त्यांच्याकडून तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये काय अपेक्षा ठेवली होती? त्यांनी भरपूर दिलं आम्हाला, त्यांनी बी तसं नाही म्हणता येईल आम्हाला. पण मतदान करायचं मला आता जवळच आम्हाला बघावं लागेल ना. आपण विकेंडनी काय दिलं तुम्हाला? साखर दिली, डाळ दिली, अजून काय देणार आहेत ते? साखर आणि डाळ खायापुरतच देतात ते, कारण त्यांच्याकडे निघते तेवढेच देणार ना ते. चालतंय, धन्यवाद. आहे येथे पाहू शकता तुम्ही सामाजिक कार्यकर्ते रंगाबापू घोडके इथे बसलेले आहेत. नमस्कार. त्यांच्याकडून आपण आता देशामध्ये आणि गावागावाच्या चौकामध्ये राजकीय वातावरण काय आहे आणि राजकीय परिस्थिती कशी आहे हे जाणून घेण्याचा आपण छोटासा प्रयत्न करू. काय सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे? आताच काही सांगता येणार नाही. काय वाटतं कोण होईल नगर दक्षिणचा खासदार? आता टायमाला चिन्ह तरी माहिती आहे का तुम्हाला उमेदवारांचे? टायमाला सगळे माहिती होते, चिन्ह माहिती होते, सगळं माहिती होतं. काय अपेक्षा आहे तुमच्या आगामी सरकारकडून? काय अपेक्षा नंतर, आता आल्यानंतर त्यांच्याकडून अपेक्षा. आता काय, आता यांच्याकडून संपली अपेक्षा. यांच्याकडून संपली म्हणजे कोणाकडून संपली? या आता जे आहेत ना यांच्याकडून संपली. आता कोण? आता भाजप आहे, त्यांचं आता महायुती सरकार आहे. हा, मग आता त्यांचं महायुतीवाल्यांकडून संपलं आमचं. महायुतीत कोण? 3 पक्ष आहेत, भाजप, शिवसेना, खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी, खरी राष्ट्रवादी. मग काय यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा राहिलेली नाही? आता काय अपेक्षा राहिली, संपलं त्यांचं. आता येते तेव्हा त्यांच्या काय अपेक्षा ठेवू. तरी काय मागणी कराल सरकारकडे? मागणी आज नाही करायची काही, त्यांनी सगळं केलंय आम्हाला आतापर्यंत. पाणी प्यायला येतंय, सगळं होतंय. हो, हे पाईप पुरून ठेवलेत, आहे का त्याचं काही? पाईप कशासाठी पुरले? पाण्यासाठी पुरले. पाणी नको का? कोणती योजना? नळ योजना, साखळा नळ का कमून रखडली ती? काय माहिती, त्यांना माहिती. हो, तुम्ही पाहू शकता साखळी पाणी योजनेचा मुद्दा इथे प्रचंड तापलेला आहे. तर तुम्हाला कोणाला बोलायची इच्छा आहे का? साखळी योजनेचा मुद्दा प्रचंड तापलेला आहे आणि जनता पूर्णपणे नाराज दिसत आहे. सर्वजण सरकारवर नाराज झालेले आहे.
पाहूया निवडणुकीत याचे काय पडसाद उमटतील. 1000 रुपये आम्हाला मिळाले नाही, ते परतफेड करा. सुरू केलंय का? हा, ते नियमित परतफेड करून आम्हाला ते 50 मिळाले नाही, ते काय लोकांना मिळाले. म्हणजे तुम्ही जिल्हा बँकेतून काहीतरी कर्ज घेतलं होतं? हा, सोसायटीचं. हा, त्याचं काय झालं मग? आता नियमित परतफेड करतो आम्ही. वेळेवर तुम्ही म्हणजे परतफेड करतायत? हा, ते 50,000 आम्हाला मिळालेच नाही. म्हणजे ते 50 रुपये तुम्हाला मिळायला पाहिजे ते पण परत मिळालेच नाहीत. हा, तुमची आता जे काही नवीन सरकार येईल हा, ते आपल्याला माहित नाही कोणतं येणार आहे, हा. पण नवीन सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा असतील? माझं ह्या अपेक्षाच आहे, रस्ते, पाण्याची सोय नाही था वाडीला अजिबात. शेतकऱ्याला सुविधा दिल्या पाहिजेत. हा, मग तेच ना. मोदी सरकारने 2,000 रुपये दिलेत, तुम्ही त्या 2,000 रुपयावर काय बोलणार? हे दिलेत. 2,000 दिले तर खातं याचा मी वाढवलं. काय म्हणलं बाबा? 2,000 दिले, खात्यावर काय केलं? खातं आमच्याकडून माघारी घेतलं परत. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की 1000ची कोणी 2,000 झाली आणि त्याच्यातून जीएसटी काहीतरी टॅक्स वगैरे टॅक्सच्या माध्यमातून परत गोळा करून पण घेतलाय, परत माघारी घेऊन टाकली ती. म्हणजे ते 2,000चा काही फायदा झाला? फायदाच नाही आम्हाला, अजिबात नाही झाला. म्हणजे सरकारने तुमची चेष्टाच केली का? हो. 2,000 देतो आणि 12,000 खातो. किती काय म्हणले? अहो 2,000 आम्हाला 10 महिने दिले, हा, ते 10 वाऱ्या. परत तिथून पुढे नावच नाही, बंद झाली आमची. आणि 2,000 दिले आणि किती वसूल केले? खातो खताच्या माध्यमातून. एरियाची कोणी केवढ्याला आहे? आता तुम्ही सांगा किती रुपयाला आहे? किती रे सांग ना. आम्हाला नाही माहिती, पण तुम्ही सांगा कितीला आहे. किती आहे? 400 रुपये, 350 रुपये खताची गोणी एरियाची. 15 खत घेतलं तर 1,500 रुपयाला गोणी. जीएसटी लावली त्याच्यावर. म्हणजे खताचे भाव वाढलेत, बाकीच्या अवजाराच्या गोष्टीचे भाव वाढलेत, सगळे शेतमालाचे भाव वाढले नाहीत, बरोबर का? कांद्याला बाजार नाही, बंदी केली कांद्याला, निर्यात बंदी. उन्हात आणायचे कांदे काढले ठुले साडायला आता. बरं, आता आपल्याकडून आपण या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव त्यांच्याकडून जाणून घेऊ की कांदा एकरी कांदा काढण्यासाठी एका एकरासाठी किती रुपये खर्च येतो? एका एकराला मग येतो कमीत कमी 20,000 रुपये खर्च. तर त्या एका एकरामधील कांद्याचे किती पैसे होतात? होते 10,000 रुपये. म्हणजे 20,000 रुपये खर्च करायचा आणि 10,000 रुपये नफा, 10,000 रुपये कमवायचे, म्हणजे 10,000 रुपये तोटा घ्यायचा. म्हणजे सरकारने दिलेले 2,000 रुपये गेले, हवेतच गेले. म्हणजे आपण या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचा रोष जो आहे सरकारबद्दल, म्हणजे इकडून घ्यायचे परत असे घ्यायचे. या ठिकाणी आपण सर्व पाहिलेलं आहे की शेतकऱ्यांचा सरकारबद्दल रोष काय आहे की 2,000 रुपये एका ठिकाणून घ्यायचे आणि एका ठिकाणून 4 रुपये काढून घ्यायचे आणि परत जनतेला सांगायचं की आम्ही 2-2 दिले. तर हे सर्व जे काही जे चित्र आहे ग्रामीण भागामधलं, हे सरकारला लवकरच 13 तारखेच्या मतदान पेटीमध्ये बंदिस्त झालेलं दिसल. साठी समजा काहीच योजना नाही आहेत सरकारच्या. समजा कोणता असो, BJP असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शेतकऱ्याचं महत्त्वाचं धोरण कांद्याला बाजार नाही, परत कोणत्या धान्याला मार्केट नाही, आणि मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं? दुधाला बाजार नाही. दुधावर तर 70-90% लोक अवलंबून आहेत शेतीवरतीच. मग त्याच्यामुळं सरकारचं ज्याचं धोरण योग्य वाटेल त्याचा विचार केला जाईल लोकांच्या विचाराने. गेल्या 10 वर्षामध्ये जे सरकार होतं त्या सरकारचं योग्य धोरण होतं किंवा नाही? सरकारचं योग्य धोरण नव्हतंच म्हणायचं शेतकऱ्यांसाठी फक्त. हा, तर साखळा योजना आणू म्हणले, अजून अस्तित्वात आली. सरकारने जे काही तुम्हाला आश्वासनं दिली होती ते आश्वासन पूर्ण केलेले नाहीत का? नाही. आता जे काही नवीन सरकार येईल त्या नवीन सरकारकडून आपल्या काय अपेक्षा असतील? आपल्याला नवीन सरकारकडून समजा शेती मालासाठी योग्य भाव, दुधाचा बाजारभाव हा व्यवस्थित मिळायला पाहिजे असे म्हणजे लोकनेते आम्ही निवडून देऊ. कोणी असो, सरकार काय घेणं देणं. म्हणजे तुमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचणारा व्यक्ती तुम्हाला निवडून द्यायचा आहे का? हा निवडून द्यायचा आहे. सध्या कोण होईल खासदार? विखे की लंके? तसं कोण होईल नगर दक्षिण? अजून तिसरा कोणी होऊ शकतो? तसं दोन्हीचं कोणा सांगता येणार नाही, विखे किंवा लंके असं. पण इलेक्शन प्रतिष्ठेचं होईल एवढं म्हणजे इलेक्शन अगदी अटीतटीचं आणि प्रतिष्ठेचं होणार आहे. आणि हे इलेक्शन प्रतिष्ठेचं करण्यामध्ये तुमच्या सर्व शेतकरी बांधवांचा मोठा वाटा असणार आहे. 100% याच्यामध्ये शेतकरी लोकांचा मोठाच वाटा राहील. हे आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या भारत देशामध्ये
सगळ्यात जास्त मतदानाची टक्केवारी जी असती ती सर्वसामान्य गोरगरीब आणि शेतकरी वर्गाची असते. तुलनेत नोकरदार वर्गाची मतदानाची जी टक्केवारी असते ती आतापर्यंत कमी चाललेली आहे. आणि आपल्या कोणत्याही लोकसभेमध्ये कोणत्याही राज्याच्या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी ही सरासरी 60% ते 65% आहे. आणि उरलेले 35% लोक नेमकं काय करतात मतदानाच्या दिवशी हे त्यांनाच माहिती. तर आपण हे 60 किंवा 65% लोक देशामधील 100% जनतेचं भवितव्य बंदिस्त करणार आहोत. आणि 4 तारखेला आपण हे जे काही देशाची राज्यकारभाराची सूत्र आहेत ते आपण एका नवीन सरकारकडे आपण किंवा कोणत्या सरकारकडे देणार आहोत हे त्या मतपेटीच्या माध्यमातून आणि निकालाच्या दिवशी आपल्याला समजणार आहे.